शासनानं दखल घेतलेली नाही आणि बाकीच्याही आमदार खासदार कोणी आलेले नाही तर त्यानं पण दखल घेतलेली नाही. शेतकऱ्याबाबतीत काही सुद्धा दखल घेतलेली नाही आणि जाणून बुजून राणी सावरगाव आणि गुंजेगाव इकडच्या सगळ्या सर्कलमध्ये हे विमा मिळालेला नाही. प्रशासनाकडे तुम्ही वारंवार तक्रार केली होती या संदर्भात? हो, तर वारंवार तक्रार केलेली आहे आणि आज सुद्धा आम्ही म्हणत आहोत त्याच्याकरता. काय वाटतं तुम्हाला का टाळल्या जाते? इतर भागामध्ये पीक विमा मिळतो आणि तुमच्या सर्कललाच मिळत नाही? त्यालाच माहित कशामुळे हे करत आहेत ते. स्थानिक आमदार आले होते का? जिल्हा परिषद सदस्य? आमदारांना काही सुद्धा केलेलं नाही. जिल्हा परिषद सदस्य तर गायबच झाले तेव्हापासून. ते काही इथं आलेले नाहीत आणि जाणीवपूर्वक हे सगळं करण्यात येत आहे असं मला वाटतंय. आज सकाळपासून तुम्ही उपोषण येतं बसलात? सकाळपासून एकही नाही आलेले. अजून प्रशासन दखल घेतली का नाही? प्रशासनानं नाही आणि कोणी आमदारांना नाही, कोणा खासदारांना नाही. फक्त त्यानं जातीवाद किंवा अशा काही कारणासाठी करण्यात त्यानं केलेली. पण हे काही कामं असे शेतकऱ्याचे एवढा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर आहे आणि शेतकरी आत्महत्या करतात, एवढं शेतकऱ्याला त्रास आहे, त्याच्याकरता काही सुद्धा केलेलं नाही त्याने. काय आज जर तुमची दखल घेतली नाही आणि तात्काळ जर पीक विमा तुम्हाला दिला नाही तर तुम्ही इथून पुढे तुमची भूमिका काय असणार? काय करणार भविष्यात? आमर उपोषण करण्यात येईल आणि प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याचा विमा मागणी मंजूर करावी. जे कृषी मंडळ आहेत, महसूल मंडळ आहेत, त्यापैकी राणे सावरगाव आणि गुंजेगाव ह्या मंडळाला 25-26चा विमा मंजूर झालेला नाही. आमच्या मताने असं आहे की सगळ्यात कमी अवर्षणग्रस्त म्हणजे कमी पाऊस पडणारा पट्टा जर कोणता असेल तर गुंजेगाव राणे सावरगाव हा डोंगरपट्टा आहे. या डोंगरपट्ट्यामध्ये लोकांनी विमा भरूनही लोकांना विमा भेटलेला नाही. त्या विभागातल्या आमच्या भगिनी नेत्या पंचायत समिती सदस्य सौ शांताबाई माने या अतिशय लोकांमध्ये काम करणारी आमची भगिनी आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची माहिती भेटल्यावर तालुक्यात सगळ्या महसूल मंडळाला विमा भेटतो आणि गुंजेगाव सावरगाव मंडळाला का भेटत नाही? कोण असा अधिकारी, शासनाचा दिलशाना अधिकारी होता की त्यानं तिथं त्याची पाहणी केली, त्याचं मोजमाप काढलं? कुणी आधारावर हे 2 मंडळ वगळले? याचं उत्तर शासनाने आम्हाला द्यावं. या विम्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बरेच लोक आम्ही पाठ थोपटून घेतात की आम्ही विमा मंजूर केला. काही लोकांना ते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा केला की आम्ही विमा मंजूर करून घेतला. आम्ही त्यांना विचारतो की कुठं गेला सावरगावचा आणि गुंजेगावचा विमा? तुम्ही या ठिकाणचा जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते म्हणतात की मी मुंबईमध्ये महसूल मंत्र्याची बैठक घेतली, मी कृषी मंत्र्याची बैठक घेतली तर विमा कुठे गेला गुंजेगावचा आणि सावरगावचा? खरं तर गुंजेगाव आणि सावरगाव हे या ठिकाणचे जे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. तिथं त्यांनी तर स्वतःहून या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा टाकायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून शेतकऱ्याच्या विम्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यांनी आज त्यांच्या एवढे लोकप्रिय आमदार आहेत, विकासरत्न आहेत कोणते मला माहीत नाही काय विकास केला त्यांनी, पण विकासरत्न स्वतःला म्हणून घेतात. त्यांनी या ठिकाणी एवढ्या कडक उन्हात 44-45 सेंटीग्रेड तापमान आहे, त्या तापमानामध्ये आमची भगिनी बसली, आमचे शेतकरी बांधव बसले, तिथं त्यांना साधी भेट द्यायला वेळ नाही. त्यांना फक्त मताचं आणि भेटचे राजकारण करायचं वेळ पडली तर करतात, पण लोकांच्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. आता पेरणी डोक्यावरून बसलेली आहे, शेतकऱ्याकडे पैसा नाही, धान्य बियाणं विकत घ्यायला, खत विकत घ्यायला पैसा नाही, खताचे भाव वाढलेले आहेत. तरी पण या ठिकाणच्या गुंजेगाव आणि राणे सावरगावच्या शेतकऱ्याचा विमा भेटत नाही. जर शासनाने हा विमा 8 दिवसामध्ये नाही मार्गी लावला तर या मंडळीसोबत रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा एक पदाधिकारी म्हणून मी यांच्यासोबत यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभा टाकून रिपब्लिकन सेना स्टाईलने या डेप्युटी कलेक्टरला, इथल्या तहसीलदारला सगळं कोळकोळ सोडून हे विमा कसा मंजूर करता येईल, कसा कृषी अधिकाऱ्याला घेराव घालून कृषी अधिकाऱ्याला कसा याचा पंचनामे जे कागद बदलायला भाग पडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. एवढं या ठिकाणी सांगतो. जय हिंद.